कारकल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर धोकादायक विजेच्या तारा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरातून जाणाऱ्या धोकादायक विस्तारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायतीने वारंवार तक्रार करूनही महावितरण प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारकल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे सुमारे 450 विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शाळेची मुख्य इमारत, अंगणवाडी, सुलभ शौचालय तसेच विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानावरून सदरचा वीजपुरवठा करणारा तारा अतिशय कमी उंचीवरून लोंबकळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शाळेच्या मैदानात विद्यार्थी दररोज क्रीडा उपक्रमामध्ये सहभागी होत असतात. यावेळी चुकूनही एखाद्या विद्यार्थ्याच्या विजेच्या ताराशी संपर्क आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात ही परिस्थिती अधिक धोकादायक बनत असून वादळी वाऱ्यामुळे तारा तुटण्याचा किंवा खाली पडण्याचा धोका वाढला आहे. या गंभीर बाबीमुळे लक्ष वेधण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही अद्यापर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे अक्षरशः केराची टोपली दाखवल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धोकादायक विस्तारा सुरक्षित उंचीवर हलवाव्यात किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संबंधित या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासन, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी किती गांभीर्याने लक्ष घेतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले.